मंडळी, रामकृष्ण हरी. परत आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्र नितीन, आज आपण खूप महत्त्वाचा आणि आपल्याला हळद आणि इतर सर्वच पिकामध्ये अतिशय महत्त्वाचा असा असलेला प्रोडक्ट याच्याबद्दल माहिती घेऊया. हा प्रोडक्ट आपण सर्वांनीच आपल्या शेतामध्ये वापरलेला आहे. जे काही आमचे रेग्युलर शेतकरी आहेत, ते फॉलोअर्स आहेत, त्यांनी 90% शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरलेला आहे. त्यांना याच्याबद्दल बरीच काही माहिती आहे. परंतु हा प्रोडक्ट बरेच शेतकरी जे आहेत हळद पिकामध्ये मोठ्या मुश्किलने 1 किंवा 2 वेळेस वापरतात. तर याच्याबद्दल आणि डीपमध्ये काही माहिती देण्यासाठी आपण या प्रोडक्टबद्दलची माहिती घेत आहोत. आणि कमी खर्चामध्ये कमी रुपयामध्ये चांगले रिझल्ट देणारा प्रोडक्ट आपण आज या ठिकाणी याच्याबद्दल माहिती घेऊन तुम्हाला सांगणार आहोत. तर खूप वेळ न घेता आपण डायरेक्ट माहितीवर येऊया. तुम्हाला सर्वप्रथम प्रोडक्टचा फोटो दाखवतो. तुम्हाला फोटो दाखवल्या तुम्हाला या प्रोडक्टबद्दलची माहिती 70-80% तुम्हाला येऊन जाईल. 10 ते 20% हे मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगतो. हे प्रोडक्ट आहे सुमिल कंपनीचे जिंदा. नावामध्ये सर्व काही दिलेलं आहे. जिंदा, जबरदस्त झिंक, जबरदस्त सल्फर, हे आहे जिंदा. तर आता याच्याबद्दल माहिती घेऊया. हे प्रोडक्ट आहे सुमिल फर्टिलायझर कंपनीचे जिंदा नावाने. याच्यामध्ये जे टेक्निकल घटक आहे त्याच्यामध्ये सल्फर 67% प्लस झिंक 40%, म्हणजे 67% सल्फर आहे आणि झिंक 14% आहे WDG मध्ये. आता आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये WDG काय असते, जिंदा काय. जिंदा हे सुमिलचे सल्फर 67% प्लस झिंक 14%, हे लक्षात ठेवा. WDG, W मीन्स वॉटर डिस्पेरेबल ग्रॅन्युल्स, ह्या WDचा अर्थ आहे. म्हणजे जे काही हे सल्फर आणि झिंक याच्यामध्ये जे आहे, हे सल्फर आणि झिंक हे वॉटर डिस्पेरेबल ग्रॅन्युल्स म्हणजे पाण्यासोबत 100% विद्राव्य होणारे खत आहे. तसेच याच्यामध्ये झिंक या दोन्ही सल्फर आणि झिंक या दोन्ही अन्नद्रव्याचा एकत्रित पुरवठा करून हे खत हे ORT टेक्नॉलॉजीमध्ये बनलेले आहे. तर ORT म्हणजे ऑप्टिमाइज रिलीज टेक्नॉलॉजी. हे टेक्नॉलॉजी हे बनवताना वापरला गेलेली आहे. ऑप्टिमाइज रिलीज टेक्नॉलॉजी म्हणजे जे काही अन्नद्रव्ये आपल्या याच्यामध्ये आहेत, ते अन्नद्रव्याचा अपव्यय कमी होऊन ते अन्नद्रव्ये आपल्या झाडाला कशी पोहोचण्यात येतील, हे या ORT टेक्नॉलॉजीचं काम आहे. याला ORT म्हणजे ऑप्टिमाइज रिलीज टेक्नॉलॉजी या पद्धतीमध्ये हे जिंदा बनलेले आहे. आता याच्यासमोर जे याचा वापर जो आहे आणि वापराचे फायदे हे काय आहेत हे तुम्हाला सांगतो. आपण जे काही झाड असेल किंवा आपलं पीक असेल, उदाहरणार्थ सोयाबीन असू द्या, आपलं फळबाग असू द्या किंवा हळद असू द्या, या झाडाची मुळ्यांची वाढ जोमदार प्रमाणात करण्यासाठी जिंदा हे काम करते. त्यानंतर जे झिंकची कमतरता असते, ते झिंकची कमतरता पूर्ण करण्याचे, त्याचे कमतरतेची लक्षणे दूर करण्याचं काम हे जिंदा करते. झाडे आपल्याचे हळदीचे पानं पिवळे पडतात, तर हळदीचे पानं पिवळे न पडून गर्द हिरवी राहण्यासाठी आणि विशेष कुठल्याही पिकाला प्रकाश संश्लेषणाची गरज असते. जर प्रकाश संश्लेषण झालं तरच ते झाड जिवंत राहू शकते. मित्रांनो, लक्षात घ्या, प्रकाश संश्लेषण म्हणजे सूर्यापासून प्रकाश संश्लेषण करणं ही खूप महत्त्वाची प्रक्रिया असते आपल्या पिकामध्ये. तर प्रकाश संश्लेषणासाठी आपल्याला जिंदा हे मदत करते. तसेच फळधारणासाठी मदत करते. जे काही तेलबिया वर्गीय आहेत, समजा आता तूर आहे किंवा सोयाबीन आहे, हे जे पिकं आहेत, तर याला आपल्याला तेलाचे प्रमाण वाढवण्याचं म्हणजे आपलं वजन आपोआपच त्यामध्ये वाढते. कडधान्यामध्ये नत्र स्थिरीकरणाचं काम जिंदा करते. तसेच जे आपलं उत्पादन आहे याची गुणवत्ता वाढण्याचं काम जिंदा करते. आता हे कोण्या पिकासाठी चालते हेच आपल्याला वापरतो. आपण सहजासहजी आपण हळदीलाच वापरतो. हे सोयाबीन, कापूस, हळद, हरभरा, गहू, मका, ऊस, कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, फळबाग, भाजीपाला, जितल्याही प्रकारचे पिकं असतील, कुठल्याही पिकाला तुम्ही जिंदा हे वापरू शकता. आता मेन मुद्दा, वापरायचं कधी. आपण सहजासहजी सल्फर, आपल्या इकडे कसं होतं, एक ट्रेंड पडला होता, हिवाळा थंडी पडली त्याच वेळेस सल्फर वापरायचं, हे नाही. हिचं आहे सल्फर आपण हिवाळ्याच्या मध्ये देतोच, परंतु सल्फर झिंक हे आपल्याला आपल्या पिकाच्या ज्या कमतरतेनुसार केव्हाही देऊ शकतो. आपल्याला आपण पेरणीवेळेस देऊ शकतो, आपल्याला म्हणतात झिंकची कमतरता वाटली त्यावेळेस देऊ शकतो, आपल्याला ज्याही वेळेस सल्फरची कमतरता त्यावेळेस देऊ शकतो. आता हे याच्याबद्दल आपण थोडी डिस्कस करूया.
जिंदा हे पेरणीच्या वेळी आपण देऊ शकतो, त्यानंतर किंवा मग हळद लागवडीनंतर सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे 30 ते 45 दिवसामध्ये आपण त्यावेळेस पण जिंदा आपण आपल्या ज्या खताचा डोस आहे त्या डोसमध्ये आपण त्याला देऊ शकतो. झिंकची सल्फरता झिंक आपण तुम्हाला बोललो हा मुद्दा की झिंक आणि सल्फरची कमतरता वाटली त्यावेळेस देऊ शकतो. त्याच्यानंतर बेसल डोसमध्ये आपण एकतर बेसल डोसमध्ये मिक्स करून देऊ शकतो किंवा ज्यावेळेस आपण एखादं विद्राव्य खत देतो आहे 21-11-21 म्हणा किंवा मग रूटमॅक्स म्हणा त्याच्यामध्येही आपण याला मिक्स करून ड्रिचिंग मार्फत देऊ शकतो. कुठल्याही NPK खतासोबत याला देण्यासाठी काहीही हरकत नाही. आपण याला ड्रिचिंगमध्ये NPK खतासोबत मिक्स करूनही देऊ शकतो किंवा मग बेसल डोसमध्ये डायरेक्ट देऊन खताद्वारे मातीद्वारे पण देऊ शकतो. ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजून दिल्या. याचे उपयोग काय होतात? झिंकमुळे याच्यामध्ये आता झिंक जे आहे आता जे काही झिंक हे ऑक्साईड फॉर्मेशनमध्ये आहे. तुम्हाला मी फोटोज दाखव म्हणजे आपण बोलण्याला काय महत्त्व नाही दाखवण्याला महत्त्व आहे. एलिमेंट सल्फर फोर्टिफाईड विथ झिंक ऑक्साईड इन मायक्रो ग्रॅन्युल्स फॉर्म्युलेशन. मित्रांनो पाहून घ्या, मार्केटला जर आपण ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधलं जर झिंक घ्यायला गेलो तर आज ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधल्या झिंकची किंमत हे आपल्याला आपल्या शेतामध्ये 500 ml च्या बहुतेक 250 का 500 ml चीच जर बॉटल घेतली आपण तर त्याची कमीत कमी 800 ते 900 रुपये आपल्याला किंमत मोजावी लागते, तेही लिक्विडमध्ये ऑक्साईड फॉर्म्युलेशनमध्ये. आपल्याला या ठिकाणी 4 किलोची बॅग मित्रांनो लक्षात घ्या, किती 250 ते 500 ग्रॅम सोडून द्या, 500 मिली सोडून द्या, 4 किलोची जिंदाची बॅग आपल्याला या ठिकाणी मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला सल्फर मिळते 67% आणि ऑक्साईडमधलं झिंक मिळते 14%. तर याच्या व्यतिरिक्त आपण काय घ्यायचं आहे अजून? आपल्याला जर एवढा चांगला आणि सुंदर प्रोडक्ट आपल्याला जर मिळतो आहे आपल्या शेतीसाठी तर आपल्याला दुसरं वापरण्याची गरजच नाही आहे आपल्याला याच्यामध्ये. तर सुरुवातीच्या 30 ते 45 दिवसामध्ये 4 किलोची जिंदा आपण एकतर आपल्या बेसल डोसमध्ये मातीमार्फत मिक्स करून द्या, आपल्या खतामध्ये कुठल्याही खतामध्ये द्या, 10-26-26, 20-20-0-13, 15-15-15, 19-19-19, 21-11-21 कुठल्याही खतामार्फत तुम्ही मातीमार्फत द्या किंवा याचं पाणी करून 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला एका एकरासाठी आपल्याला एक जिंदा वापरायचं आहे. हे आपल्याला हळदीसाठी. याच्यानंतर सोयाबीन पिकासाठी तुम्ही टाका, सोयाबीनलाही चांगलं उपयुक्त आहे. कापूस पीक, कापसाला तुम्ही जो बेसल डोस देता त्याच्यामध्ये मिक्स करून टाका, त्यालाही महत्त्व, त्यालाही आपण त्याला वापरून कापसालाही एकदम उत्तम असे रिझल्ट याला येतात. आता हे वापरायचं केव्हा केव्हा? एक वेळेस जिंदा वापरलं म्हणजे संपलं का? आपल्याला जर एक बॅग टाकायची आज आपल्या शेतामध्ये तर आज कोणत्याही चांगल्या प्रकारची बॅग 2000च्या आत एक पण नाही, 20-20-0-13 पण 2च्या आत नाही. तर तुम्हाला जर चांगल्या प्रकारची बॅग घ्यायची 2400-2500 रुपयाची आपल्याला खताची बॅग आपल्याला शेतामध्ये टाकत आहोत. तर आपल्या शेतामधील जे आपल्याला 2 बॅगी द्यायच्या असतील तर एकच बॅग टाका. एक बॅग जागी तुम्ही एक जिंदाची बॅग मिक्स करून द्या, तुम्हाला एकदम सुंदर असे रिझल्ट येतील. याचं पाणी करा. तुम्हाला खत द्यायचं जरी काम पडलं समजा तर अर्धी बॅग द्या, अर्ध्या बॅगीसोबत पाणी करा आणि ते तुम्ही ड्रिचिंग करा, तरी तुम्हाला खूप सुंदर असे रिझल्ट तुमच्या पिकाला येतील. हळद पिकाला आपल्याला यावर्षी आपण त्याचा एक आराखडा काढलेला आहे. त्या आराखडा तुम्हाला मी सविस्तर सांगेल नंतर. आपल्याला हळदीला जिंदा हे कमीत कमी आपल्याला 1 एकराला 5 वेळेस द्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला डिसेंबरपर्यंत जिंदा आपल्याला हळदीला द्यायचं आहे. हा महिना आहे जुलै. आता जुलैमध्ये 1 वेळेस सोडायचं. आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर झाले किती? 6 महिने. 6 महिन्यामध्ये आपल्याला 5 वेळेस जिंदा द्यायचा आहे. म्हणजे 5 बॅग आपल्याला जिंदाच्या द्यायच्या आहेत. म्हणजे एका बॅगमध्ये 5 न घेता सरळ जे शेतकऱ्या शेत जातात ना, एक बॅग सरळ घेऊन जायची. प्रत्येक एका महिन्याच्या अंतराने जिंदा जे काही आपली ड्रिचिंग चालू असेल 12 आता सुरुवातीला आता आपला डोस जो चालू आहे 21-11-21 किंवा आहे त्यासोबत एक जिंदा द्यायचं. दुसरा डोस 12-61 किंवा 10-50 येईल त्यासोबत जिंदा द्यायचं. जे काही आपला वॉटर सोल्युबल डोस चालू आहे त्यासोबत एक जिंदाची बॅग आपल्याला देऊन टाकायची आहे. किंवा जर आपल्याला वॉटर सोल्युबल देतही नसेल आपण आणि आपल्याला कमी रुपयामध्ये आपल्याला ड्रिचिंग करायचे तर त्यावेळेस प्रत्येक महिन्याला एका जिंदाची एक बॅग ड्रिचिंग करायची. डिसेंबर महिन्यापर्यंतही टाकायचे. जानेवारीनंतर तुमची इच्छा असेल तर एक टाका किंवा टाकू नका. तर असं लक्षात ठेवा, एका एकर हळदीला आपल्याला 5 वेळेस जिंदा द्यायचं आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं उत्पन्न 100% मिळून जाईल. बाकीचे तर आपण तुम्हाला वॉटर सोल्युबल गिड वगैरे सांगतोच. हे झालं हळदीबद्दलची माहिती. ठीक आहे. आता हे तुम्हाला आता याच्यामध्ये जे 2-3 गोष्टी होत्या, ORT टेक्नॉलॉजी, झिंकची ऑक्साईडमधलं, त्यानंतर सल्फरचे भाव आपल्या आज तुम्ही कुठलेही सल्फर घ्या, कुठल्याही कृषी केंद्रात जा, कुठलीही माहिती घ्या, कुठल्याही यूट्यूबवर माहिती घ्या. आज डाळिंब्यावाला सल्फर आपण वापरतो ना, महाधनचं वगैरे कुठलंही, आज 1100 ते 1150 रुपयाला 10 किलोची बॅग झालेली आहे.
आणि त्या सल्फरची याच्यासोबत आपल्याला गुणवत्ता जोडता येत नाही. हे जे सल्फर आहे हे याच्यामध्ये तुम्हाला जे सांगितलं मी सुरुवातीला मायक्रो ग्रॅन्युल्समधलं जे सल्फर आहे हे पूर्णपणे पाण्यामध्ये विद्राव्य होऊन आपल्या पिकाला काम करतं. विथ झिंक ऑक्साईड फॉर्मेशनमध्ये त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे 4 किलो सल्फर जे हे आपण 40 किलो जरी सल्फर टाकलं त्याची बरोबरी हे 4 किलो सल्फर करते मित्रांनो, लक्षात घ्या. आणि गेल्या वर्षी आपल्याला जिंदा 750 ते 800 रुपयामध्ये कृषी केंद्रामध्ये मिळत होतं, परंतु प्रत्येक मालाचे भाव यावर्षी वाढले. खतं याचे तुम्ही भाव पहा कुठे गगनाला पोहोचलेत. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कृषी केंद्रामध्ये ही बॅग लगभग तुम्हाला 1000, 1500, 1050 ते 1100 या फरकामध्ये मिळू शकते, पण 1000च्या पुढेच मिळेल. परंतु ते 1000 रुपयाचा विचार न करता एक बॅग तुम्ही जिंदाची टाका, तुम्हाला रिझल्ट 100% दिसेल. रिझल्ट दिसल्यानंतर तुम्ही समोरच्या बॅगेला तुम्ही हात लावा, एवढं तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर या ठिकाणी आपण इथेच थांबूया. परत तुम्हाला जिंदाची बॅग दाखवतो. तर या बेसल डोसचा हळदीचा जो डोस आहे सध्याचा आपल्याला द्यायचा आहे 30 ते 45 दिवसाच्या नंतर जो डोस देतो. त्यामध्ये जिंदा वापरा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि पहिली जी ड्रिचिंग आहे आपली तर त्या ड्रिचिंगला वापरा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवा. आपला जर व्हिडिओ आवडत असतील तर कृपया करून माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अधिक काही जर तुम्हाला प्रश्न जर असतील तर मला केव्हाही फोन करा. माझा मोबाईल नंबर घ्या 99 22 376 999. डबल रिपीट करतो 99 22 376 999 99 22 376 999. नितीन शिंदे हे माझं नाव आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे शेतकरी मित्र नितीन. डिस्क्रिप्शनमध्ये अजून माहिती देतो. परत अगोदरच्या व्हिडिओला मी टाकलेलं आहे की आपण ज्या ठिकाणी हे प्रोडक्टची उपलब्धता नसते तर त्या ठिकाणी आपण आपले प्रोडक्ट पाठवण्याची सुद्धा आपण सुविधा या वर्षीपासून चालू केलेली आहे. तर 90% तरी प्रयत्न करूयात की बुवा ज्या ठिकाणी शेतकऱ्याला लागते त्या ठिकाणी पाठवायचं. तर त्यासाठी जी काही आपली ऑनलाईन लिंक आहे ती लिंक मी व्हिडिओमध्ये शेअर करतो. तर त्या लिंकमधून तुम्ही आम्हाला जे काही तुम्हाला लागणारे प्रोडक्ट आहेत तर त्याची तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर धन्यवाद मित्रांनो. परत आपलं सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी.